महाराष्ट्रात मतदारांच्या नावात कोणतीही भरमसाठ वाढ किंवा घट झालेली नाही असा खुलासा केंद्रीय निवडणूक आयोगानं केला। कुठल्याही मतदारांची संख्या वाढलेली नाही। जुलै ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत 50 विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी 50,000 मतदारांची वाढ झाली असून त्यात 50 पैकी 47 जागा महायुतीनं जिंकल्या असा आरोप काँग्रेसनं केलेला होता। तो पूर्णपणे चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचं आयोगानं स्पष्टीकरण दिलंय। काँग्रेसनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वाढलेली टक्केवारी आणि वाढलेले मतदार यावर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती। आयोगानं काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली। काँग्रेसच्या सगळ्या आरोपांना निवडणूक आयोगानं उत्तर दिलेलं आहे। असं वाटतं की कुठून शंका येते, काय येते, मला असं वाटतं की वैफल्यग्रस्तातनं केलेले हे सगळे आरोप होते आणि आज मतदान नोंदणी असेल, उशिरा शेवटच्या तासा 2 तासात झालेलं मतदान असेल, किंबहुना ईव्हीएम असेल, या तिन्ही आक्षेपांवरती मला असं वाटतं की जनतेनेच अगोदर उत्तर दिले आणि आज निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये जे यांच्या सगळ्या आरोपाचं खंडन केलंय, त्यामुळे आता तर त्यांच्याकडे काही राहिलंच नाही। मला असं वाटतं की हे सत्य कधी ना कधी बाहेर येणार होतं, ते आज आलं।